मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। बजरंग बली की जय। आज हनुमान जन्मोत्सव, हनुमान जयंती हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे, जो चैत्र पौर्णिमेला हनुमानाचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो। हनुमान हे शक्ती, भक्ती आणि बुद्धिमत्तेचे प्रतीक आहेत। हनुमान हा शिवाचा 11वा रुद्रावतार मानला जातो। सर्व संकटांना दूर करणारा आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट करणारा हा हनुमान आहे। याला संकटमोचन हनुमान असेही म्हणतात। हनुमान हे चिरंजीव आहेत, अमर आहेत। त्यामुळे या दिवसाला हनुमान जन्मोत्सव असेही म्हणतात। हनुमान यांचा जन्मोत्सव चैत्र महिन्यातील पौर्णिमेला सूर्योदयाच्या वेळी साजरा केला जातो। हनुमान हे रामायण आणि रामचरितमानस यातील मुख्य आकर्षण आहेत। हनुमान चालीसा, बजरंग बाण आणि सुंदरकांड यासारख्या स्तोत्राचे पठण आजच्या दिवशी केले जाते। शनिवार आणि मंगळवार हे वार हनुमानाच्या उपासनेसाठी मानले जातात। समर्थ रामदास यांनी महाराष्ट्रात 11 ठिकाणी मारुतीची मंदिरे स्थापन केलेली आहेत। आणि आपणा सर्वांना ठाऊक आहेच की समर्थ रामदास स्वामींनी रचलेले भीमरूपी महारुद्र वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना हे मारुती स्तोत्र आपल्या सर्वांच्या रोजच्या उपासनेत आहे। हनुमान चालीसा। हनुमान चालीसा ही संत तुलसीदास यांनी 16व्या शतकात रचलेली हनुमानाची स्तुती करणारी 40 चौपाईची सुंदर आणि सुरेख रचना केलेली आहे। हनुमान चालीसा अवधी भाषेत लिहिलेली आहे। या दोहे आणि चौपाई स्वरूपात हनुमानाची शक्ती, बुद्धी आणि भक्तीचे वर्णन केलेले आहे। हनुमान चालीसा केवळ स्तुती नसून संकटाच्या वेळी संजीवन देणारी हनुमानाची भक्ती आहे। हनुमान चालीसा कधी वाचावी? हनुमान चालीसा ही सकाळी स्नानानंतर किंवा संध्याकाळी दिवा लावून शांत ठिकाणी बसून वाचावी। याला वाचनाची सर्वोत्तम वेळ म्हणजे ब्रह्ममुहूर्ताची आहे। यावेळी वातावरण शांत असते आणि आपल्या मनातही कुठल्याही विचारांची गर्दी नसते। मंगळवार आणि शनिवार हे 2 वार हनुमान यांना फार प्रिय आहेत। या दिवशी शक्य झाल्यास हनुमान मंदिरात जाऊन चालीसा पठण करावे। आणि बरं का, रोज नित्य नेमाने याचे घरी पठण करावे हे मात्र नक्की आहे। हनुमान चालीसा किती वेळा वाचावी? रोज नित्य नेमाने एकदा तरी हनुमान चालीसा पठण करावी। शक्य झाल्यास 11, 21, 51, 108 वेळा वाचावी। याचे पठण तुम्ही मनातल्या मनात सुद्धा करू शकता। हनुमान चालीसा वाचण्याचे फायदे: 1. मानसिक शांती। हनुमान चालीसा वाचल्यामुळे मन एकाग्र होऊन मनाला शांती मिळते। 2. संकट निवारण। याचे वाचन केल्यामुळे जीवनातील सर्व संकटे दूर होतात असे मानले जाते। 3. नकारात्मकता दूर होते। याच्या वाचनामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मकता आपल्याला मिळते। 4. बळ आणि बुद्धी। हनुमानजीच्या कृपेने आत्मविश्वास आणि आपले ज्ञान वाढते। 5. आत्मविश्वास व धैर्य। हनुमान हे शक्तीचे दैवत मानले जातात। त्यांची स्तुती केल्याने आपले मनोबल व धाडस वाढते। 6. आरोग्य। हनुमान चालीसा नित्य उपासनेत असेल तर मानसिक आजार दूर होऊन आरोग्य चांगले सुधारते। 7. अडथळे दूर होतात। नोकरी व्यवसायातील समस्या दूर करण्यासाठी हनुमान चालीसा पठण करणे अत्यंत प्रभावी मानले जाते। 8. वाईट स्वप्ने।
रात्री झोपण्यापूर्वी हनुमान चालीसा पठण केल्यामुळे मनातील भीती नष्ट होते, वाईट स्वप्नही कमी पडतात आणि आपला मानसिक ताण दूर होतो. हनुमानजी या कलियुगातील जागृत देवता आहेत. त्यामुळे आजच्या युगात हनुमानाच्या स्तुतीला खूप महत्त्व आहे. हनुमान चालीसा भक्तियोगातील सर्वात महत्त्वाचा ग्रंथ आहे. हनुमानाकडे संरक्षण आणि शक्तीसाठी भक्तगण याचा आपल्या जीवनात वापर करतात आणि त्याला प्रार्थना करतात. आणि सज्जनो, या स्तोत्राला एक मधुर चाल आहे आणि मंत्रमुग्ध करणारे शब्द आहेत. श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी, बरनो रघुवर बिमल जसु जो दायक फलचारी, बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमारा, बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकारा. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिहु लोक उजागर, रामदूत अतुलित बल धामा, अंजनी पुत्र पवन सुत नामा. आजच्या या हनुमान जयंतीच्या निमित्ताने मी हनुमान यांना साष्टांग प्रणिपात करून आपल्या सर्वांसाठी सुख, समृद्धी व आरोग्य मिळावं यासाठी प्रार्थना करतो. बजरंगबली की जय. जय हनुमान. हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.